नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, श्रीराम रथोत्सव निमित्त नागठाणे येथे भव्य दिव्य पारंपरिक मैदान भरवलं गेलेलं आहे. तर या मैदानाच्या नियम व अटी कशा रीतीने असणार आहेत आणि मैदान कशा रीतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या मैदानाचे आयोजक सर्व आपल्या समवेत आहेत. चला तर मग व्हिडिओ चालू करूयात. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल मैदानाबद्दल? मैदान किती तारखेला, कुठे आणि कशा निमित्त भरवलेलं आहे? नमस्कार, मी अनिल पांडुरंग साळुंखे, उपसरपंच नागठाणे. दिनांक 22 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या वेळेत श्रीराम रथोत्सवानिमित्त आपण जनावरांचा जंगी बाजार आणि शर्यतीचे असे नियोजन केलेलं आहे. तर दिनांक 27 जानेवारी रोजी बैलगाड्याचं शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान पुसेगावच्या यात्रेपासूनच चालू झालेलं आहे आणि या मैदानाची पारंपरिक अशी एक ओळख आहे. भागात एक प्रसिद्ध असं हे मैदान आहे आणि या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत ते तंतोतंत असे पाळले जातील आणि त्या नियमानुसार हे मैदान पारदर्शक असं होणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं पहिलं. माझं नाव गणेश साळुंखे. बर, काय सांगाल मैदानाबद्दल? कारण बैलगाडा शर्यतीची परंपरा बरेच वर्ष नागठाणे गावाला आहे आणि पारदर्शकता या मैदानामध्ये प्रत्येक वर्षी मेंटेन केली जाते. काय सांगाल? बरोबर आहे. किती वर्षापासूनची परंपरा आहे हे मैदान आहे ते जवळपास 80 ते 90 वर्षाची परंपरा या मैदानाला आहे. बर, जुनं आणि जाणतं मैदान म्हटलं तरी काय हरकत नाही. या मैदानाला आपण बक्षिसाचं स्वरूप ठेवलेलं आहे. प्रथम बक्षीस आहे ते 1,01,11 रुपये. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते 70,111 रुपये. तिसऱ्या क्रमांकाचं आहे ते 50,111 रुपये. चतुर्थ आहे ते 30,111 रुपये. पंचम आहे ते 20,111 रुपये. सहावा आहे 10,111. सातवा आहे 7,111. अशी 7 बक्षिसे आहेत. त्यांना प्रत्येक गाड्यांना आपण 2 ढाली अशा चषक प्रमाणात ढाली स्वरूपात देणार आहोत. बर, प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी आपली बैलगाडा संघटनेप्रमाणे 1,000 रुपये, 1,00,000ला 1,000 रुपये अशी राहील. बर, आता मैदानाची शासकीय परवानगी म्हणजे गव्हर्नमेंटची परमिशन कुठपर्यंत आले? कसं संपूर्ण परमिशन आपल्याला आपण घेतलेली आहे. बर, आणि मित्रांनो त्याचे फोटो आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत पाहायला मिळतील. तरी मैदानाचं पल्ल्याबद्दल सांगा. रान कशा पद्धतीचं आहे? रान हे आपलं काटणाचं आहे. बर, जे जुने आणि जाणते बैलगाडी शर्यतीचे जे शौकीन आहेत, मालक आहेत, त्यांना सर्वांनाही माहिती आहे. सांगण्याची काही गरज नाही. तरी पण हे काटणाचं रान आहे. पल्ला आपला जवळपास 1000 फुटाचा आहे. पुढे भरपूर जागा आपण ठेवणार आहे. पाठीमागे पल्ला वाढवलेला आहे, त्यामुळे पुढे आपण जागा थांबण्यासाठी, बैलगाडी थांबण्यासाठी जागा ठेवणार आहोत. आता फाटी मधला आतलं अंतर किती आहे आणि कशा पद्धतीने? म्हणजे 15 ते 16 फुटाचं अंतर आपण फाटीला ठेवलं आणि सर्व फाटीचं अंतर म्हणजे सर्व रुंदी सारखीच आहे का? हो, एकसारखी फाटी आहे, काय अडचण नाही. हा, मैदानाची तयारी आज जवळपास 21 तारीख आहे. आज कुठपर्यंत आले मैदानाची तयारी? कसं काय? मैदानाची तयारी तशी पूर्ण झालेली आहे. थोडीफार आता बाकी आहे, ते चालू आहे काम. तरी बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या निमित्ताने काय उद्दिष्ट कराल? कसं काय? बैलगाडी शौकीनांना, मालकांना मी एकच आव्हान उद्देश करेन की जास्तीत जास्त आपण बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये, या शर्यतीमध्ये सहभाग घ्यावा आणि आमच्या श्रीराम रथोत्सव निमित्तच्या शर्यतीची शोभा वाढवावी ही विनंती. नमस्कार दादा. नाव सांगा तुमचं? सोमनाथ साळुंखे. बरं, काय सांगाल? मैदानाला बरेच वर्षाची परंपरा आहे. किती वर्षाचा इतिहास आहे मैदानाचा? कमीत कमी ते माझ्या अंदाजे 80 ते 90 वर्षाचा ही परंपरा चालू आहे. मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम व अटीनुसार होणार आहे का? हा, हे बैलगाडी संघटनाचे अध्यक्ष आहेत ते शेवाळ्या असतील, सचिव असतील, विलासदादा देशमुख आहेत. जे काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसारच हे मैदान चालू होणार. बर, तरी नागठाणे मैदान म्हटलं की बैलगाडी मालक निर्धास्त असतात की बाबा पारदर्शक मैदान होतं आणि एक प्रकारे फाटीची वैशिष्ट्य काय वाटतात? फाटीबद्दल सांगा जरा माहिती थोडी. फाटीची वैशिष्ट्यामध्ये कसं असते, आपण टोकापासून घेतो त्या आपल्या 1,000 पाल्ला फूट आहे आपला, तर खालूपासून अगदी 1 नंबर वासरं विसर म्हणा, बैलांची काय अडचण येणार नाही. आतल्या रुंदी भरपूर आहे, पाळायची जागा सोयस्कर आहे चांगली. त्यामुळे कुठलीही बैलगाडी मालक असं वाटतं की नागठाणचं मैदान कधी येते
त्या ठिकाणी आवर्जून बैलगाडी सगळे शौकीन येतात. मी एक प्रकारे आतुरता निर्माण झाली आतुरता आणि असते या बरेचसे मैदानाची. कॉल पण येत असतील तुम्हाला हा, म्हणावं हा, लागेल. आता लॉबी टेस्टचा मेन मुद्दा, लॉबी टेस्टचा नियम कशा पद्धतीने असणार आहे? लॉबी टेस्टचा निकाल म्हणजे कसा आहे, बैल आणि एक टांगा जर बाहेर तासाच्या आत पलीकडे गेला तर ती गाडी बाद आहे. बैल ज्या चाकुरीत असला तरी ती गाडी काय जे अखिल भारतीय बैलगाडीचे नियम आहे त्या नियमानुसारच हे मैदान चालणार आहे. तिला पट्टी असणार आहे का मेन म्हणजे? हा पट्टी असणार. बर, पट्टीचा नियम कशा पद्धतीने असणार आहे? पट्टीचा नियम कसा असणार आहे, जी पट्टी आपली खाली असते ते बैलाचा पाऊल सुद्धा जराशी पुढं जरी असला तरी त्या सुट्टी मेकरचा तरी ती गाडी आपण खालचा निर्णय स्क्रीनचा निर्णय घेऊनच मग आपण करणार आहे. बर, म्हणजे सुट्टी मेकरचा जर पाय दिसला तुम्हाला तरी समोर आम्ही ती आणि गाडी बाद करणार आहे पुढं. आता जर समजा एखाद्या ड्रायव्हरनं शेपूटचा चावा घेतलास किंवा खाली सुट्टी मेकरनं फोक लावलेस तर निर्णय कसा असणार आहे नाही ते कमिटीचा? गाडी बादच करून टाकणार आहे. पण जी बर. गाडी पुढे जरी लागली तरी ते ऑब्जेक्शन कुणी घेतलं तर आम्ही ते बाद करून टाकणार. ऑब्जेक्शन घ्यायचा वेळ किती गटाचा सरासरी एक असणार आहे? दोन गट पळून आले की ते आम्ही हे करणार. बर, आता खाली थांबायला किती गट थांबू शकतात अशी जागा आहे कमीत खाली? कमी 10 ते 12 गट आपण थांबाय आपली जागा एवढी आहे. बर, मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल आपलं? सकाळी कंप्लीट बघा 9च्या दरम्यान मैदान हे चालू होणार आहे. फायनल उजेडात घेण्याचा प्रयत्न कसा राहणारच कमिटीचा असणार आहे? कसं आहे, जेवढं बैलगाडी मालकांनी जेवढ्या लवकर येतील आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभाग लवकर होईल जेवढे गट. आणि तुम्ही जे एक आव्हान आहे माझे बैलगाडी मालकांना की ज्या वेळेला आपण गाड्या 10 गट सोडतो त्यावेळी जे बजर असतो त्या बजरच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही जर सहकार्य जर केलं तर शर्यती काय उजेडा सकाळ होईल एवढं चांगली गोष्ट आहे. आम्ही ह्या दृष्टिकोनातून आम्ही चालणार आहे. मैदानाच्या आसपास कुठले धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक, विहीर, नाला, ओढा आहे का? नाही इथं कुठलीच अशा अडचण नाही. बर, तरी समोरच्या साईडला म्हणजे थांबण्यासाठी निकाल रेषे पब्लिक भरपूर असते. आपल्याला माहिती आहे नागटाणीचं पारंपरिक यात्रेचं मैदान म्हटल्यावर पब्लिकवर कंट्रोल कसा राहणार आहे? कमिटीचे पंच किती असणार आहेत? नाही कमिटीचे पंच आम्ही भरपूर आहेत. आमच्या गावाला गणेश मंडळ आहेत, दुर्गा उत्सव मंडळ आहेत आणि आजूबाजूचे आमचे सगळे सहकारी मित्र गावं भरपूर आहेत ती, त्यामुळे सगळ्यांचं योगदान चांगलं आहे. बर, आवर कसा घालणार आहात समोर म्हणजे पब्लिक मध्ये येऊ नये आणि कोणत्याही बैलाला समोर निकाल रेषेच्या इथं काय त्रास होऊ नये म्हणून कसं काय नियोजन आम्ही असतं? कमीत कमी सीमा रेषेपासून आपली जी ही असते रेषा त्याच्यापासून आम्ही 50 ते 60 फूट सगळं पब्लिक आम्ही पंच आमचे स्वयंसेवक असतील सगळ्यांनी आम्ही इथे सहकार्य करणार आहे. कोणत्याही बैलाला इजा होऊ नये म्हणून व्यावसायिकांचं कसं नियोजन केलंय की बाबा कुठलाही अनायोधनाही कुठला किस्सा होऊ नये त्या पद्धतीने निर्णय कसा असणार आहे? व्यावसायिकांना काय सांगाल? की आपल्या स्टेज पासून जे आपले सीमारेषे असते त्याच्यापासून कमीत कमी आम्ही इकडे ते नियोजन करणार आहे. त्या जे काय हे असतात धंदेवाले असतात वेगवेगळे म्हणजे कुठले खायाचे बसते असतात, कोण आईस्क्रीमवाले असतात, ह्याची सुद्धा आमची एक विनंती आहे जेणेकरून कुठल्याही बैला कुठला तरी काहीतरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जरा थोडंसं त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. एक्झॅक्ट लोकेशन कुठं असणार आहे म्हणजे व्यावसायिकांचं? लोकेशन म्हणजे आपल्या स्टेजच्या पाठीमाग असणार आहे. आणि जर समजा कुणी ऐकलं वगैरे नाही तर आणि समोर लावण्याचा प्रयत्न केला नाही, त्याला ते जे कोण असेल का नाही त्याने आपले बोरगाव बुलटेचे आमचे मार्गदर्शन करणार जायते त्याने आणि आम्ही सुद्धा करणार आहोत. त्यासनी विनंती आहे आमची की ज्यांनी स्टेजच्या मागे जे बॉक्स आखलेले असतात त्या बॉक्समध्ये तुम्ही आपलं सहकार्य करा. पुढे शक्यतो कुणी थांबाय करू नका, कुणी अडथळा येऊ नये. मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगाल बैलगाडी मालकांना? बैलगाडीच्या मालकाने एकच विनंती आहे माझी, जेणेकरून सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी. बैलगाडीची ही परंपरा अशीच राहावी आणि इथं एक मध्यम ठिकाण आहे आमचं हे नागठाणे गाव आणि ह्या भागातून बरेचसे प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी माझी एक विनंती आहे की जेणेकरून कसं आहे समालोचक असतात, समालोचक एवढे बोलतात पण त्या बोलण्याचा कुणी मनाव घेत नसतं. कुणी अनुचित प्रकार घडू नये. लहान असतात, कोण मोठे असतात, वयस्कर माणसं असतात, त्यांनी जरा थोडंसं आपापल्या जबाबदारी शर्यती पाहावी आणि ह्या श्रीराम चॅरिटेबल असते किंवा बैलगाडी संघटनेच्या पदाधिकारी असतील, आमचे ग्राम सरपंच आहेत, डेपुटी आहेत आमचे, परत आणखी सरपंच असतील आमचे, आणखी मार्गदर्शन करणारे आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना, त्यानुसार आम्ही सगळे पारदर्शी करणार आहे.
नमस्कार. नाव सांगा तुमचं. नागेश साळुंके. बरं, काय सांगाल बैलगाडी मालकांना तयारी कितपत झालेली आहे? आमची मैदान तयारी आता पूर्णपणे झालेली आहे. बरं ट्रॅक वगैरे फाट्या वगैरे पूर्ण झालेल्या आहेत. बरं. जी थोडी तयारी राहिलेली आहे ती आम्ही 1-2 दिवसात होणार आहे. एकूण फाटे किती असणार आहेत? 9 फाटे आहेत. 9 फाटे असणार आहेत. म्हणजे मैदाना दिवशी 9च्या 9 9 फाट्या ऍक्टिव्ह असणार आहेत. ऍक्टिव्ह आहेत. active असणार. बॅरिकेटिंग किती करण्यात येणार आहे? कसं एक 300 फूट दोन्ही साईडचं बॅरिकेटिंग असणार आहे. इन केस कोणत्याही प्रकारचा अपघात घडला, काय झालं तसं घडू नये, पण ॲम्ब्युलन्सची सेवा असणार आहे का आमचे मैदानात? शासकीय दवाखाना आहे, सरकारी दवाखाना. बर त्याचं अँब्युलन्स आम्हाला उपलब्ध आहे. बर ते आम्ही तेच स्टेजच्या मागच लावणार आहे. बर. तसा काय अनुचित प्रकार घडला तर आम्ही लगेच ते अँब्युलन्स उपलब्ध आहे. मैदानामध्ये त्या दिवशी मैदानाच्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहेत. बर. तरी नोंदीचं कशा पद्धतीने सुरू आहे? नोंद ही सुरू झाली का? ऑनलाईन नोंद आमची नंबर दिलेले आहेत बर. आणि ऑनलाईन नोंद केली तरी चालेल, चालू केलेली आहे, काही अडचण नाही. बर. त्या पॉम्पलेटवर आमचे ऑनलाईन नंबर आहेत. बर. त्याच्यावर ऑनलाईन नोंदणी केली तर चालेल. ऑनलाईन नोंद ही सुरू झालेली आहे. किती तारखेपर्यंत नोंद असणार ऑनलाईन? 26 तारखेपर्यंत संध्याकाळी आम्ही नोंद घेणार आहे ऑनलाईन. बर. आणि लॉट आपल्याला केव्हा पाहायला मिळतील? लॉट संध्याकाळीच, आदल्या दिवशी संध्याकाळीच, म्हणजे 26 तारखेला 26 संध्याकाळी तारखेला आपल्याला लॉट संध्याकाळी, पाहायला मिळतील. लॉट पाहायला मिळते. आता मैदानाची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. तरी आता फॉलचे नियम वगैरे आपण सर्व सांगितलेच, पण मैदानाची पळण्याची म्हणजे वैशिष्ट्य काय सांगाल? म्हणजे मैदान कशा रीतीने तयार करण्यात आलेलं आहे? बऱ्यापैकी आदत वासरांना पण संधी आहे या मैदानामध्ये, की कोणीही नंबर करू शकता अशा पद्धतीने मैदान तुम्ही तयार केले म्हणा. नाही, या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आतापर्यंत भरपूर मैदानं घेतलेली आहेत आणि नामांकित बैल इथून पळून गेलेले आहेत आणि मोठी मोठी मैदानं इथं झालेली आहेत. पूर्णपणे कटनाचं रान आहे, खडा या रानाला अजिबात नाही, माती नाही, पूर्णपणे कटनाचं रान आहे. त्यामुळं ओपन मैदान आहे तरीही वासरांना इथं पळायला भरपूर असा चान्स आहे. म्हणजे कोण पण नंबर करू शकतो, सर्वसामान्य बैलगाडी मालक असला तरी त्याचं वासरांना भरपूर वावा इथं पळायला, कारण सगळं कटान आहे आणि त्या पद्धतीनं गाडी पळते इथे. वासराची आणि बैलाची बी गाडी चांगली पळते. आता मी मध्ये पाहिलं जरा थोडासा चढ आहे फाटीला, तर तो रोलिंग पूर्णरित्या करण्यात येणार नाही. काय झालंय ते थोडंसं काम राहिले, ते आम्ही 2 दिवसात संपूर्ण फाटे आणि क्लिअर होणार आहे. म्हणजे प्रॉपर ही फाटे ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला वेगळी फाटी दिसणार आहे. भरपूर फरक आहे. आपण परत येतच दाखवतच ते संपूर्ण पुढची तयारी. तरी आता या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? झेंडापंच वगैरे या मैदानाचं समालोचन विकास सर जगदाळे कुमटे, किरण भिसे आणि श्रीमंत निकम आणि खाली झेंडापंच म्हणून धनावडे बापू आणि सोमनाथ जगदाळे असं हे लाईव्ह चित्रीकरण कुठल्या चॅनल? पवन यादव P3 वाले ते लाईव्ह चित्रवीर. आता मैदानात आपण पाहता अटीतटीचे निर्णय असतात सेमीला आणि फायनलला, तर ड्रोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. आम्ही ते वापरणारच आहे. म्हणजे सेमीला आणि फायनलला ड्रोन असणार आहेत. सेमीला आणि फायनलला पूर्णपणे ड्रोनचा वापर केला जाणार आहे. तिथे दोन्ही बाजूला कॅमेरे असणार, दोन्ही बाजूला, आणि सुट्टीला कॅमेरा असणार आहे. सुट्टीलाही कॅमेरा आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण ठेवलेली नाही कमिटीने मित्रांनो. आणि भव्य संख्येनं आपण नोंद करून या ग्रामस्थांना म्हणजे एक प्रकारे तुमच्यासाठी मैदान भरवलेलं आहे आणि त्यांना सहकार्य करावं हीच विनंती करतो या मुलाखतीच्या माध्यमातून. आणि नोंद ही सुरू झालेली आहे आणि 26 तारखेपर्यंतच नोंद असणार आहे. आणि जर समजा 27ला कोण आलं तर ती नोंद त्याची घेतली जाणार नाही. त्यामुळे एक प्रकारे सुवर्ण संधी आहे बैलगाडी मालकांना आणि लवकरात लवकर नोंद करून भेटीला सहकार्य करावं. धन्यवाद.